कन्फ्युजन तयार होतंय की तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर आहे का, केवळ त्या तिघांवरतीच कारवाई का, आणि आपल्याकडून गेलेल्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेलांवरती कारवाई करावी असं म्हटलेलं होतं. आज अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले. ओके, मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते. आता अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले हे मला माहिती नाही, ही मी तुमच्याचकडून ऐकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार आहेत. त्याच्यात आदरणीय पवारसाहेब, वंदनाताई, फौजियाताई आणि प्रफुल्ल पटेल. जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन किंवा मणिपूरवर जेव्हा चर्चा झाली, तेव्हा मणिपूरच्या चर्चेमध्ये महिलांवर बलात्कार झाले, महिलांवर अत्याचार झाले, आणि तेव्हा मतदानाची वेळ जेव्हा आली किंवा चर्चेत भाग घ्यायचा वेळ आला, तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी भारतीय जनता पक्ष, ज्यांची सत्ता मणिपूरमध्ये आहे, जिथे बलात्कार झालेत, लोकांची घरं जाळली गेली आहेत, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत, ज्याचा आमचा पूर्ण विरोध आहे. ह्या भारतामध्ये कुठल्याही महिलेचा जर बलात्कार होणार असेल तर जरी आम्ही सत्तेत असलो तरी जो गलत आहे व गलत ही आहे, त्या बाजूने आम्ही मतदान करणार नाही. हे राजकारण असलं तरी काही तत्वाचीही गोष्टी असतात. त्याच्यामुळे आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि दुःखही झालं की प्रफुल्ल पटेलांनी अशा गोष्टीला त्यांनी सहकार्य होकार दिला. आणि भारतीय जनता पक्षाची आणि आमची एक वैचारिक मोठी लढाई आहे, आणि त्या लढाईमध्ये जर प्रफुल्ल पटेल त्या बाजूने काही निर्णय त्यांच्या बाजूने घेणार असतील ते आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जुलै महिन्यातच केलेलं आहे. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा, जेव्हा त्यांनी ह्या मणिपूरच्या केसमध्ये किंवा हे जे चुकीचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे त्या बाजूनी जेव्हा ते मतदान करतात, त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे डिस्क्वालिफिकेशनचं आम्ही परत मागणी केलेली आहे. हे राज्यसभेची आहे. लोकसभेमध्ये मी स्वतः, अमोल कोल्हे, नवाब मलिक, आपलं फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही मेंबर्स आहोत. सुनील तटकरेंवर डिस्क्वालिफिकेशन आम्ही पहिल्याच दिवशी केलं. याचं कारण असं की अजित पवारांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला, आणि त्यांनी आणि अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांनी जे इंटरव्ह्यूज तुमच्याच चॅनलवर केलेले आहेत त्याच्यात त्यांच्याच मंत्रिमंडळातली लोक म्हणालेली आहेत की आम्ही आदरणीय पवारसाहेबांना न विचारता त्यांना अंधारात ठेवून शपथ घेतलेली आहे. हे तुमच्या चॅनलवरचं ऑन रेकॉर्ड गोष्ट आहे. तर जर पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना तुम्ही एखादा एवढा मोठा निर्णय घेता, ऑफकोर्स इट इज डिस्क्वालिफिकेशन. तर त्याच्यामुळे सुनील तटकरेंना आम्ही पहिल्यांदा त्यावेळीच नोटीस पाठवून डिस्क्वालिफिकेशन करा अशी मागणी केली. त्याच्यानंतर 2 दुर्दैवी घटना झाल्या ज्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना झाल्या. एक गोष्ट की आम्ही नो कॉन्फिडन्स मोशन मूव्ह केलं होतं पूर्ण ऑपोजिशननी, आणि त्यावेळीस त्या भागात झालेल्या महिलांवरचे बलात्कार याच्याबद्दल अतिशय असंवेदनशीलपणा हा भारतीय जनता पक्षाने दाखवला, आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र राहिलो. त्यावेळीस सुनील तटकरेंनी सरकारच्या बाजूनी, म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार असतील, घराची मणिपूरमध्ये जळत होती त्याच्या विरोधात, आम्ही विरोधात होतोय, पण सुनील तटकरेंनी त्या नो कॉन्फिडन्स मोशन हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी मतदान केलं. अर्थातच ते चुकीचं आहे असं आम्हाला वाटलं. या राज्यात, देशात कुठल्याही महिलेचा बलात्कार होत असेल तर त्याचा आम्ही विरोधच करणार. त्यानंतर आलं महिला धोरण. महिला धोरणामध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हालाही सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं की आम्ही हे धोरण आणतोय. ऑपोजिशन आणि रुलिंग पार्टी यांनी एक मताने मतदान केलं, आणि या देशामध्ये आम्ही सगळ्यांनी लोकसभेमध्ये एक सिग्नल दिला की जेव्हा महिलांचं सबलीकरण असेल तेव्हा आमची सगळ्यांची मतं एक आहेत, आणि एक मताने ते बिल पारित झालं. माननीय प्रधानमंत्र्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनीही आमचे आभार मानले, आम्ही त्या बिलचं स्वागत केलं. त्याच्यामुळे अतिशय सुसंस्कृतपणाने ते झालं. पण त्या मतदानाला सुनील तटकरे हजर नव्हते. तेव्हा पक्षानेही विचारलं की तुम्ही का नव्हता हजर, तर त्यांची काय कारण आहे त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा केलं की डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे मणिपूरमध्ये जेव्हा घटना होते तेव्हा त्यांनी सरकारच्या बाजूनी मतदान केलं, आणि जेव्हा महिला सबलीकरणाचा विषय आला तेव्हा त्यांनी मतदान केलं नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे योग्य नाही, आमच्या धोरणांना योग्य नाही. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा
स्पीकर साहेबांना विनंती केली की आमची डिस्क्वालिफिकेशनची मागणी, त्याच्यामुळे ज्या लोकांनी महिलांच्या विरोधात किंवा त्याच्या विरोधात जर मतदान केलं असेल तर त्याच्या, कारण हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि आमची एक राजकीय लढाई आहे आणि त्या राजकीय लढाईमध्ये तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच नैतिकतेवर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलं आणि म्हणून आम्ही सिलेक्टिव्ह नाही आहोत. आम्ही ह्याच्यातलं असेंब्ली आपलं लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीमध्ये ज्या 2 लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांना सपोर्ट सिलेक्टिव्ह केलेला नाही. आता त्यांनी का सिलेक्टिव्ह केलंय त्याचं उत्तर माझ्याकडे. आता तुम्हाला असं वाटतं का की जर श्रीनिवास पाटलांना त्यांनी डिस्क्वालिफाय करावं म्हणून म्हटलंय, वंदना चव्हाणांना, फौजिया खान यांना, तुम्ही शरद पवार यांची मात्र त्याच्यामध्ये नावं नाही आहेत, अजूनही अजित पवार गट जो आहे किंवा अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते तुम्हाला तुमचं नाव घ्यायला किंवा शरद पवारांचं नाव घ्यायला ते घाबरतात? ते नाही मला माहिती बाबा, ह्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण एक गोष्ट जरूर सांगेन की श्रीनिवास पाटील 83 वर्षाचे आहेत, अतिशय कर्तृत्ववान, त्यांचं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, अतिशय चांगलं काम दिल्लीतही खासदार म्हणून सगळ्यांनी पाहिलेलं आहे, फील्डवरही पाहिलेलं आहे. पहिला मुद्दा. आता 83 वर्षाच्या माणसाच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशन करता, हे काहीतरी नवीनच पाहते मी. एक, आणि त्यांनी डिस्क्वालिफाय करण्यासारखं केलंय काय? म्हणजे त्यांनी मणिपूरच्या होणाऱ्या बलात्काराच्या बाजूनी मतदान केलंय का? महिला विधायकाला मतदान केलं नाही? डिस्क्वालिफिकेशन कशा बाबतीत? याचं तर उत्तर मिळालं पाहिजे, पहिला मुद्दा. त्याच्यामुळे श्रीनिवास पाटलांना का विक्टिम केलं जातं हे मला माहिती नाही. दुसरं, फैजल लक्षद्वीप सारख्या एका राज्यात छोट्या युनियन टेरिटरीमधून तो येतो, फैजल एवढं उत्तम काम करतो, तर फैजलवर का डिस्क्वालिफिकेशन? आमची डिस्क्वालिफिकेशनची कारणं मी तुम्हाला सांगितली. पण एक नवीन पिढीचा एक युवा काहीतरी करू पाहतो, नवीन डेव्हलपमेंट लक्षद्वीपमध्ये करू पाहतो, त्याला का डिस्क्वालिफाय केलं याचं उत्तर आहेच. आणि त्याची मी उगाच आरोप त्यांच्यासारखे करत नाही, मी डेटा वाईज तुम्हाला सांगेन की ते महिलांच्या विरोधात काय. त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे फौजियाताई आणि वंदनाताईंवर होणारा हा अन्याय. फौजियाताई ह्या मराठवाड्यातून येतात, त्या एका अशा समाजातून येतात जिथे महिलांना 100% शिकलेल्या नाही आहेत, तरी त्या उच्च शिक्षित आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि त्यांचे वडील, काका, मामा आमच्यासारखं कोणी राजकारणात नव्हतं. त्या स्वतःच्या कर्तृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचा टॅलेंट बघितलं आणि त्यांना राज्यसभेत नेलं. वंदनाताईंची तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे 2 अतिशय कार्यक्षम कर्तृत्ववान महिला आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीला पाठवल्या आणि तुम्हाला अभिमान वाटेल की या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट खुर्चीवर, म्हणजे हाऊस चालू असताना खुर्चीवरून डायरेक्शन देतात की अतिशय उत्तम काम पार्लमेंटमध्ये कोण करत असेल, आदर्श राज्यसभेतल्या खासदार कोण असतील तर त्या वंदनाताई आणि फौजियाताई. हे मी म्हणत नाहीये, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे चेअरवरून म्हणतात. याचा अर्थ की 2 कर्तृत्ववान महिला ज्या लढतात महाराष्ट्रासाठी, या देशाच्या प्रश्नासाठी, त्यांना तुम्ही डिस्क्वालिफाय का करताय? त्यांची काय चूक आहे ह्याच्यात? किंवा काय म्हणजे कारण काय डिस्क्वालिफिकेशनचं? आम्ही का केलं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं. मणिपूरमध्ये घटना झाल्या, त्याच्या बाजूने यांनी मतदान केलं, आमच्या मते ही चूक आहे. महिला धोरणाच्या वेळेस मतदान नाही केलं, दॅट इज अ प्रॉब्लेम, आम्हाला मान्य नाही. आम्ही या देशाच्या महिलांच्यासाठी, त्यांच्या समतेसाठी पूर्ण ताकदीने लढलेलो आहोत आणि या देशामध्ये आरक्षण पहिल्यांदा महिलांना देणारा कोण असेल तर ते तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब आहे. त्याच्यामुळे महिलांच्या विरोधात सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष काम करत असतात. त्याच्यामुळे मला समजत नाही आहे की हे सिलेक्टिव्ह जे काम चाललं आहे, आम्ही असं नाही केलं. जे पक्षाच्या वैचारिक भूमिकेच्या बाहेर करतात त्याच्यावर आम्ही सरसकट आम्ही ॲक्शन घेतली आहे, कारण का आमची ही वैयक्तिक लढाई नाही, आमची लढाई वैचारिक आहे. ही आयडिओलॉजिकल लढाई आहे, ही पर्सनल लढाई आमच्यासाठी नाही. मात्र ताई, तुम्ही असं म्हणता की त्यांनी सिलेक्टिव्ह काम केलेलं आहे, मात्र त्या खासदारांवरती अप्रत्यक्षरित्या दबाव आणला जातोय का? म्हणजे 2/3 मेजॉरिटी जर आपण संसदेचा विचार करायला गेलो तर ती राज्यसभेमध्ये शरद पवारांच्या बाजूने आहे, लोकसभेमध्ये सुद्धा शरद पवारांच्या बाजूने आहे. मात्र शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत. मात्र अपात्रतेची जर नोटीस लोकसभा अध्यक्षांना दिली आणि त्यांच्यावरती दबाव आणला, जर कदाचित हे खासदार आपल्या बाजूने आले तर 2/3 मेजॉरिटी जी आहे ती संसदेमध्ये होऊ शकते. हा एक प्लॅन दिसतोय की सिलेक्टिव्ह लोकांची नावं नेमकी निवडण्याचं कारण काय?
याचं उत्तर ज्यांनी सिलेक्टिव्ह केलं त्यांना विचारायला गेलं, मी कसं सांगणार. शक्यता असू शकते का? कारण श्रीनिवास शक्यता कशाचीच नाकारता येत नाही. आईस असल्यामुळे काय झालंय आता, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे असल्यामुळे या देशामध्ये कशाचीच शक्यता नाकारते येत नाही. आय हॅव नो आयडिया. ते तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल ना, मी कसं याचं उत्तर देणार. ज्यांनी डिस्क्वालिफिकेशन मूव्ह आम्ही का केलं याचं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. त्यांनी का केलं याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. निवडणूक आयोगनी राहुल गांधीला नोटीस पाठवली आहे. ते पंतप्रधानांना पनौती म्हणून असं म्हटलं होतं एक रॅलीमध्ये राजस्थानमध्ये. मला नाही वाटत असं पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे राहुल गांधींनी. त्यांनी नाव घेऊन म्हणलं पनौती मोदी पीएम असं म्हणाले पूर्ण, तर त्याचं उत्तर राहुल गांधींनी देतील ते. आणि मला असं वाटतं जर ते तसं काही बोलले असतील तर राहुल गांधींवरही अनेक आरोप केलेले आहेत. राहुल गांधींच्या पूर्ण फॅमिलीवर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष बोलला आहे त्याची 50 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे एखादी गोष्ट जर राहुल गांधी इथून बोलले असतील तर त्यांना काय एवढं वाईट वाटावं. त्यांनी पण 100 गोष्टी त्यांच्या आज्यापासून गोष्टी काढलेल्या आहेत. तेव्हा ना भारतीय जनता पक्षाला वाटत नाही आपण चुकीचं बोलतो. आम्ही केलं तर सगळ्या चुका आणि त्यांनी केलं तर देश सेवा, बस. निवडणूक आयोग याच्यावर नोटीस पाठवली आहे राहुल गांधी. ठीक आहे, लढले का राहुल गांधी बहुत लढाऊ आहे. माझा विश्वास आहे ते पूर्ण ताकदीने लढतील. वो डरने वाला नाही आहे किसी. अजित पवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध होताना दिसतोय. परवाच्या दिवशी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले. मुख्यमंत्री आणि नंबर 2चे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांची भाषणं झाली, त्यांना विरोध नाही झाला. अजित पवार उभे राहिले आणि त्यांना काळे झेंडे दाखवल्यावर ते असं म्हटले की हे आपल्या विरोधकांचं काम आहे. नक्की या सरकारमध्ये काय चाललंय मला खरं कळत नाही. मी तुम्हाला अनेक महिने तुमच्याशी बोलताना सांगते की दिस इज अ पॉलिसी पॅरालिसिस गव्हर्नमेंट. 200 आमदार आहेत पण आज दुष्काळाचा एवढा गंभीर प्रश्न आहे, सरकार सिरियस नाही आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत साहेब जे बोलतात की गँगवॉर आहे, हे खरंच आहे. अशी भांडणं आम्ही कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात किंवा कॅबिनेटमध्ये कधीच पाहिले नाही. मतभेद जरूर झाले असतील पण टोकाची भूमिका घेऊन सत्तेत असलेले लोक जे निर्णय घेऊ शकतात त्याच्यातच सत्तेत आहात ना, ते जर रस्त्यावर उतरून जर आंदोलनं करायला लागले तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा. मग ती सत्ता नक्की आहे का नाही. आणि आपापसातली भांडणं, प्रत्येक काही झालं इथे की सगळ्यांना कुठ झालं तरी दिल्लीला जावं लागतं. बिचारे अमित भाई शाह आता देशाचं होम मिनिस्ट्री चालवतील का महाराष्ट्रात ती भांडणं मिटवतील असं मला वाटायला लागलं. कारण का पालकमंत्र्यापासून डिपार्टमेंटपासून बदल्यांपर्यंत सगळंच बिचाऱ्या अमित भाई शाहना बघावं लागतंय. किती लोड बिचाऱ्या माणसावर टाकालो. ताई, चंद्रशेखर बावनकुळेंवरती संजय राऊतांनी जो आरोप केलेला, म्हणजे त्यांचे फोटो ट्विट केले की ते कॅसिनोमध्ये पाहायला मिळाले, एका रात्रीमध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये उडवले, असा सुद्धा संजय राऊतांनी आरोप केला. गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी का, किंवा भाजपच्याच राज्यामध्ये अजित पवार सत्तेमध्ये सहभागी आहेत, करतील असं वाटते? आता कसं असतं त्याचं जस्टिफिकेशन भारतीय जनता पक्षाकडे नेहमी काय काय असतं. आता भारतीय जनता पक्षाचे एक स्टेटमेंट मी पाहिलं, काय प्रॉब्लेम आहे, स्वतःच्याच बायकोबरोबर तर गेले होते. बॉस, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. असे हे जे स्टेटमेंट्स आहेत ना, हे महाराष्ट्राला लाजवणारे. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीबरोबर सुट्टीला जात असतं. असे कॉमेंट्स करणं आणि चॅनल दिसलं म्हणून काहीतरी बोललंच पाहिजे, हा आग्रह कशासाठी. जो काही विषय झाला आहे, जे झालं आहे, मला असं वाटतं दोन्ही बाजूनी, म्हणजे राऊत साहेबही बोलले, बावनकुळेजीही बोलले. मला असं वाटतं त्या देशासमोर आणि राज्यासमोर दुष्काळाचं खूप मोठं सावट आहे. मला वाटतं अशा काही गोष्टींवर आपण आत्तापुरतं थोडासा पडदा टाकूया आणि महाराष्ट्राच्या दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीवर आपण थोडंसं, आणि आरक्षणामुळे झालेल्या अस्वस्थतेबद्दल त्या सरकारने थोडंसं काम केलं पाहिजे आणि आपापसातली भांडणं बंद केली. जरांगे पाटील तुझं राहतात म्हणतात की 70 वर्ष मराठ्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही की 70 वर्ष किंवा मॅक्झिमम काळ मराठी हे मी सीएम पद गाजवलं. आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे कुणालाही मन मोकळेपणे बोलायचा अधिकार आहे. तर त्यांना तसं वाटत असेल तर मान्य, ही लोकशाही आहे. आमच्यासाठी दडपशाही नाही आहे. आम्ही का आईस बेस कधी पक्ष सत्तेत होतो तेव्हाही वापरलं नाही. कोणी विरोध केला तरी त्याच्या मागे आम्ही आईस कधी लावलं. विरोधक जरी असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे. जेव्हा आम्ही कैलासाचं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो ना तेव्हा ती वैचारिक बैठक पुढे न्यायची असते. फक्त फोटो लावून त्यांचं काम पुढे होत नाही, तो विचार पुढे न्यायचा असतो. दादांना टोला आहे का? हा टोला नाही आहे कोणाला. तुम्हाला का वाटावा टोला? तुमच्या मनात का खोटे? फोटो लावताय यशवंतराव चव्हाण? नाही नाही, हे सरकार लावतं, सगळेच लावतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात कधीतरी दिसतात, कधी त्या नवीन जी शिवसेनाचं आउटफिट काढली आहे ते लावतात, सगळेच लावतात आजकाल.
ताई इंग्लिश में ले लो, राहुल गांधी वाला। चलो ले ले। ए, रोलिंग रोलिंग अरे इधर Election Commission issued a notice to Rahul Gandhi over his Panoti jab against Prime Minister Modi. And agency at work, ED has issued notice to Prakash Raj also. Rahul Gandhi ji is a very strong leader. He's a very honest leader. So I am very, very confident that even if he's got a notice from the Election Commission, I'm very confident and I have full faith in Rahul ji that he will give a very dignified and honest answer. You said Rahul Gandhi is a fighter. Of course, Rahul Gandhi is a fighter. I have seen him fight. The way the BJP have many times have been extraordinarily condescending to him, but he's never buckled down to him. One thing I'll tell you about Rahul Gandhi as a character, he's fearless and he can afford to be fearless because he's honest. He's not a corrupt man. Ma'am, election campaigns in Rajasthan is wrapped up today. What's your expectation? Well, let the best team win. I think it's fair to have elections and people decide. So let the people of Rajasthan decide who they want them to lead them for the next 5 years. Do you think Congress has a good edge? Because Congress has worked extraordinarily well in this entire campaign. They have been very aggressive, they've been very honest, they've been very transparent and they've worked very hard. So I think 3rd of December is going to be a good day for the Congress and for the India Alliance. Last question, ma'am. ED has issued a notice to the Prakash Raj, for some Ponzi scheme. How do you see the notices are getting issued? Well, most opposition leaders, data speaks for itself. About 95% people who have got ED, CBR, income tax notice are in the opposition. So I'm not surprised. It's consistency on the BJP that जो खिलाफ बोलेगा उसको notice आएगी. So I appreciate the consistency in the BJP. Thanks. जाने दो, ये 2 घंटा प्रोग्राम चल रहा है. मोबाइल रोल कर रहे हैं ये लोग मोबाइल रोल कर रहे हैं रोल आरोप लगा रहे हैं सीधे एनसीपी का ही राज था तो कहीं ना कहीं वो नहीं, ऐसा कुछ नहीं. मेरे ख्याल से इस देश में अभी तक तो संविधान से ये देश चल रहा है और हर एक नागरिक को दिल खोल के बोलने की हमारे संविधान ने इजाज़त दी है. अगर उनका कुछ मत हो तो वो बोल सकते हैं. राहुल जी एक भारत के युवा नेता है और वो किसी से डरते नहीं हैं. मेरे ख्याल से नोटिस भी आया होगा. वो डरेंगे नहीं और झुकेंगे तो कभी नहीं. लड़ेंगे और जीतेंगे. प्राइम मिनिस्टर को पनौती कहने में भी नहीं डरता. कांग्रेस पार्टी की इनको कम कहा है. बीजेपी ने क्या क्या बताया उनकी नानी के बारे में, उनके फादर के बारे में, उनके नाना जी के बारे में. तब कभी नोटिस नहीं आया. तो जब हम करें तो गलती और वो करें तो देश सेवा, ये कौन सा न्याय है? 3 दिसंबर को कांग्रेस पार्टी को मिठाई बांटनी पड़ेगी और उनके अलायंस पार्टनर्स को बड़ा मिठाई का बॉक्स भेजना पड़ेगा क्योंकि 3 दिसंबर को कांग्रेस के लिए बहुत अच्छी न्यूज़ आने वाली है और इंडिया अलायंस पूरी ताकत से आगे बढ़ेगी. राजस्थान में बीजेपी हैज बीन एलिजिंग दैट देयर इज एंटी इनकम्बेंसी और क्राइम रेट बहुत बढ़ गया है. Well, crime rate has gone up in Maharashtra also. Go by data which government of India has given. The crime rate of Maharashtra is the highest in the country against women. पेपर लीक का इशू भी बहुत उठाया जाता है. इसका? पेपर लीक 17 टाइम्स पेपर लीक हुआ है राजस्थान में. अरे महाराष्ट्र में भी महाराष्ट्र में एग्जाम ही नहीं ले रहे. आई एम लुकिंग फॉर 27 पीपल इन द होर हॉस्पिटल. कब से मुझे जुमलेबाजी कर रहे कि अभी देंगे एग्जाम ही नहीं लिया. और कितनी चीज़ें आपको बताओ जो हो रही है इस राज्य में. तो ऐसा नहीं होता ना कि कांग्रेस की सरकार हो तो गलत करे और बीजेपी करे तो भले भले. ऐसा नहीं होता. और सचिन पायलट में जो भी विवाद है उस पर लेके भी बीजेपी कैंपेन किया जा रही है. तो बीजेपी में भी कम लड़ाई है. मैं नाम नहीं लेना चाहती क्योंकि सारे वरिष्ठ नेता है बीजेपी में, लेकिन बीजेपी में शायद कांग्रेस से ज़्यादा लड़ाई है राजस्थान में. खुद प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ये कह रहे हैं कि सचिन पायलट जी के पिताजी के साथ भी डिस्क्रिमिनेशन हुआ, अब उनके साथ भी किया जा रहा है. ये उनकी राय है. हमारे लिए लोकशाही बोल सकते हैं. देश के प्रधानमंत्री है, उनको हक है बोलने का. और हम तो कभी हम सब समझते हैं कि वो देश के प्रधानमंत्री है. उनकी एक राय हुई, उसमें गलत क्या है? वो उनकी राय, हमारी राय नहीं है.
सुप्रिया ताई आने वाले कई स्टेट्स में इलेक्शन होने जा रहा है, क्या लगता है अभी की जो लहर है, जो भी कैंपेनिंग हो रही है, किसका परचम लड़ रही है? 3 तारीख को रिजल्ट पता चलेगा। मुझे लगता है कांग्रेस के लिए बहुत अच्छा 3 तारीख को रिजल्ट है। लगता है 3 तारीख को गुड न्यूज़ कांग्रेस को मिलेगा। मेरे निर्वाचन क्षेत्र में कोई यंग टीम कुछ नया करना चाहती थी तो उनको सपोर्ट करने के लिए मेरी जिम्मेदारी है कि मैं उनका साथ दूँ। और जेजूरी में टूरिज़्म बढ़ाने के लिए हमारे सारे वहाँ के जो लोग हैं वो कुछ नया करना चाहते हैं, तो उसको हम सब ने तो साथ देना चाहिए। आप जाके देख लीजिए, मैं बताती हूँ आपको। मैं आपका स्वागत करती हूँ, आप जेजूरी आइए, आपको भी शेयर करवाएंगे। अच्छा, मेरे हर अनुभव अच्छे ही होते हैं, हर अनुभव से लाइफ में कुछ सीखने को। कई लास्ट क्वेश्चन, पुणे का चांदनी चौक जो बनाया गया है, कई करोड़ उसमें इस्तेमाल हुए, उसके अब दूसरी बार सामने आया कि पोर्टहोल्स और क्रैक्स नजर आए। मैंने पिछली बार भी कहा था, मैंने गडकरी जी को भी विनती की थी कि उन्होंने एक बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ चांदनी चौक का उन्होंने जो विजुलाइज किया था गडकरी साहब, ये बहुत अच्छा था, लेकिन शायद ये लोकल इम्प्लीमेंटेशन में कुछ दिक्कत हो सकती है, तो उसका एक वाइट पेपर निकाले। उन्हें कोई भी कमियां रह गई है, क्रॉसिंग में दिक्कत है, लोग जो रिक्शा से आते हैं नहीं तो बस से आते हैं उनको दिक्कतें हो रही है, तो उसका एक फॉलोअप मैंने खुद 2 हफ्ते पहले लिया था। और फिर से मैं नेशनल हाईवे से विनती करने वाली हूँ कि वहाँ का उन्होंने पूरा वाइट पेपर निकालना चाहिए, क्योंकि बहुत बड़ा प्रोजेक्ट है और गडकरी साहब ने बहुत मन से उसको सपोर्ट किया है। तो मैं गडकरी साहब से भी दिल्ली में जाऊंगी तो मिलूंगी और उनको विनती करूंगी कि वहाँ का वो खुद उस पर देखें, क्योंकि गडकरी साहब का काम बहुत अच्छा है और मेरा पूरा विश्वास है कि गडकरी साहब हमें न्याय देंगे। तर एक शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याच खात्यातल्या एका भंडाऱ्यामधल्या अधिकाऱ्यानं जी एक नृत्यांगना होती तिला विवस्त्र करून नाचवला असा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला। सध्या त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे, तिथल्या जवळपास 3 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून खात्यावरती वचक नाही असं वाटतंय तुम्हाला की किंवा त्यांचं कोण ऐकत नाही? बघा, मी जर त्यांचा राजीनामा मागितला तर काही लोकांना वाटतं की मी बालिश आहे, पण डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ की देवेंद्रजी हे पहिल्यांदा जेव्हा होम मिनिस्टर होते ना राज्याचे, म्हणजे देवेंद्र फडणवीस CM एक वेगळे देवेंद्रजी होते आणि आज DCM 1 म्हणून देवेंद्रजी वेगळे। आणि मला दुःख वाटतं की एक कर्तृत्ववान महाराष्ट्राचा मुलगा जो मुख्यमंत्री झाला त्याला अदृश्य शक्तीने इतकं कॉम्प्रोमाइज करून टाकलंय की ते मुख्यमंत्री टू उपमुख्यमंत्री टू DCM 1 झाले। त्याच्यामुळे क्लिअरली तेही दुखावले गेले असतील ना कुठेतरी, की ज्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्री 5 वर्ष करू दिलं, त्यांनी राज्य चांगलं चालवलं, 105 आमदार निवडून आले, त्याला जर दिल्लीची अदृश्य शक्ती त्याला साथ देत नसेल आणि त्याला साईडलाईन करत असेल तर अर्थातच ते कुठेतरी दुखवले असतील। आणि जसं मला दुःख वाटतं तसं पोलिसांनाही वाटत असेल की बाबा आपला नेता आहे पण 105 आमदार निवडून आणले, CM केला नाही, DCM केला, त्याच्यानंतर DCM 1 केला, त्याच्यात पण अर्ध वाटा, त्यामुळे अर्थातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय। It seems you sympathize with DCM and Nitin Gadkari. Sorry? You sympathize with DCM. Of course, I sympathize with Gadkari Sahib and Devendra Fadnavis always, because I have strongly believe that this Adrushya Shakti of Delhi wants to destroy Maharashtra, and I have data to prove it. Be it Shiv Sena, be it NCP, be it Devendra Fadnavis, be it Gadkari Sahib, be it the jobs of Maharashtra, be it the diamond business of Maharashtra, the investments of Maharashtra, even the cricket match of Maharashtra. They don't want Maharashtra to get anything. They want Maharashtra to weaken and Marathi Manus to weaken, which is the unfortunate tragedy of this Adrushya Shakti which is sitting in Delhi. ताई, अजून एक प्रश्न आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातला। त्यांनी आज आरोप केला आहे की मनोज जरांगे यांच्या सभेला अगदी पहाटेपर्यंत सरकार कशी काय परवानगी देऊ शकतं, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे। सरकारमधलेच मंत्री अशा पद्धतीची मागणी सरकारकडे करतायत, तर या सगळीकडे तुम्ही कसं बघताय? आणखी पहाटेपर्यंत त्यांच्या सभा चालल्या आहेत, याला छगन भुजबळ यांनी विरोध केला। माननीय भुजबळ साहेब कॅबिनेटमध्ये आहेत ना अजून? मॅडम, मला एकच प्रश्न विचारायचा, सध्याच्या राजकारणाबद्दल काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला बसवायला कोणी खुर्ची दिली नाही त्याचं मला
करते आमचं बस जवळ आहे घरी चला. थँक्यू थँक्यू व्हेरी मच नाही मात्र त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. आजी आत्ताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे की याच्यासाठी सुप्रीम कोर्टला पण कोणी जाण्यासाठी केलं? गलिच्छ कोणी केलं? जनतेने केलं का? नाही, जनतेची चूक जनतेने नाही. चांगले निवडून दिले. बरोबर, मग बरोबर. कारभार कोण करतंय? त्यांच्यामध्ये कोणाची फूट आहे? त्यांचं कोण चुकतंय? भ्रष्टाचार कोण करतंय हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता भ्रष्टाचार कोण करतंय आता हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. आणि फोडाफोडी तुम्हाला नाही माहिती आहे. नाही नाही मतदानात ती मोठी ताकद आहे. मतदानाच्या वेळेस अशा लोकांना मतदान करा जे भ्रष्टाचारी नाही आहेत आणि ते तोडाफोडीचं राजकारण करत नाही अशा लोकांना हो, मतदान पण असं करा. कोण सांगणार? काय अगोदर चांगले निवडून येतात नंतर भ्रष्टाचार खुर्चीवर बसल्यावर करतात. मी तुमची लोकप्रतिनिधी किती वर्ष आहे? 15. माझ्यावर एक तरी आरोप झालाय का? नाही, उलट तुमचा अभिमान आहे मला. मी जवळ बातम्या बघते वेगवेगळ्या शहरावरच्या, तर त्यामध्ये तुम्ही नेहमी दिसता. त्यामुळे मला उलट आनंद वाटला म्हणून मी इथं उभे राहून तुम्हाला एकच प्रश्न विचारला. थँक्यू. डोक्यावर हात ठेवा. आशीर्वाद थँक्यू अच्छा. थँक्यू.